आयुष्यात विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण अवलंबून कोणावर राहू नका. कारण कुणी किती जरी आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण CapCut या ॲप्लिकेशनमध्ये एकदम कडक असा व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला पण असेल सुरुवातीला, आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये जेवढेही फोटो, गाणं वगैरे मी यूज केलेले आहे, तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला एक झिप फाईल बनवून, तर ती झिप फाईल आपल्या वेबसाईटवरती दिलेली असते. तर तुम्ही ती झिप फाईल डाउनलोड करायची वेबसाईटवरून आणि ते एक्स्ट्रॅक्ट करायचे. त्यानंतर सर्व जे काही मटेरियल असेल तर ते तुमच्या मोबाईलच्या फोल्डरमध्ये किंवा गॅलरीमध्ये येऊ लागेल. आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला तरी काही अडचण येत असेल, नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण विचारू शकता. इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो, PNG किंवा गाणं वगैरे पाहिजे असेल तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून पण हे सर्व मटेरियल घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे. आता मित्रांनो, आता चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती आहे 2 ॲप्लिकेशन लागणार आहे. CapCut ॲप्लिकेशन, दुसरं म्हणजे VPN ॲप्लिकेशन. तर तुम्ही कोणतं VPN ॲप्लिकेशन ओपन करून घ्या अशा प्रकारे, ठीक आहे. जसं की आता मी सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन केलेले. अशा प्रकारे कोणतंही VPN ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ओपन करून घ्या. नंतर त्या VPNला तुम्ही कनेक्ट करून घ्यायचं, ठीक आहे. तर आता मी जे काही सुपर VPN ॲप्लिकेशन आहे तर मी डाउनलोड करून ठेवले आणि त्याला मी आधीपासून कनेक्ट पण करून ठेवले. मी फक्त तुम्हाला सांगतो आहे, अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनला ओपन करून घ्या आणि इथून तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे, ॲप्लिकेशनला. जसं की हे माझं कनेक्ट आहे मित्रांनो, म्हणून मला डिस्कनेक्टर नाव दिसते. तर इथं तुम्हाला कनेक्ट नाव दिसेल तर त्या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर हे VPN कनेक्ट होऊन जाईल थोड्या 1-2 मिनिट नंतर VPN कनेक्ट झाल्यानंतर काय करायचे, अशा प्रकारे आपले जे काही CapCut ॲप्लिकेशन आहे तर याला ओपन करायचे. नंतर न्यू प्रोजेक्टमध्ये जायचे. नंतर फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे. तर इथं मी ब्लर करून ठेवले, कारण की इथं अजून माझे क्लायंटचे काही फोटो आहेत म्हणून मी इथं ब्लर करून ठेवले, ठीक आहे. तर इथून आता मी माझा स्वतःचा फोटो सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणता एक फोटोवरती क्लिक करायचे, सिलेक्ट करायचे आणि ॲड नावावरती क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर इथं तुमचा फोटो येऊ लागेल. नंतर खाली ऑप्शन दिसतील तुम्हाला अशा प्रकारे. तर खाली स्क्रॉल करायचे अशा प्रकारे आणि रेशोचं जे काही हे ऑप्शन आहे तर हे ऑप्शन शोधायचे आणि याच्यावरती क्लिक करायचे. आणि 2 नंबरचं जे काही साईज आहे 9.16 तर याच्यावरती क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. नंतर शेवटी इथे एक व्हिडिओ आहे तर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि डिलीट करून टाका, ठीक आहे. नंतर आपला फोटोवरती क्लिक करून द्या. नंतर फोटोला आपलं जे काही व्हिडिओचं फुल स्क्रीन आहे तर तिथंपर्यंत अशा प्रकारे 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही झूम करून घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे 2 बोट ठेवायचे आणि तुम्ही झूम करून घ्या, ठीक आहे. तुम्हाला जेवढं झूम करायचं असेल तेवढं तुम्ही तुमच्या फोटोला झूम करून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी फोटोला झूम केलेले. त्यानंतर काय करायचे, ऑडिओचं सेक्शनमध्ये यायचे. इथं जे काही ऑडिओचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर साऊंडचं ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर 2 नंबरवरती फाईल मॅनेजरचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर मी तुम्हाला जी फाईलमध्ये एक ब्लॅक करेनमध्ये एक ऑडिओ साऊंड बनवून देईल, म्हणजे व्हिडिओ बनवून देईल. तर तुम्ही तो व्हिडिओ इथून घ्यायचे. जर तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून तिला एक्स्ट्रॅक्ट केला असेल तर तुम्हाला इथं ते ऑडिओ सॉन्ग दिसेल 1 नंबरवरती. आणि जर तुम्ही ते झिप फाईल डाउनलोड करून तिला ओपन केलं नसेल तर इथं तुमचं ते सर्व मटेरियल दिसणार नाही. म्हणून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या, ठीक आहे. जर तुम्हाला झिप फाईल डाउनलोड करता येत नसेल तर व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती स्पेशल डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही तो व्हिडिओ आणि ते PNG वगैरे तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, इथून आता तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करायचे. ब्लॅक स्क्रीनचं जे काय ऑडिओचा मी व्हिडिओ दिलेले असेल बनवून 14 सेकंदाचं तर तुम्ही तो सिलेक्ट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे नंतर इम्पोर्ट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर हे जे काही साऊंड असेल तर ते अशा प्रकारे खाली येऊ लागेल. तर हे साऊंडच्या पुढे एक प्लसचं बटन आहे छोटंसं, याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर खाली तुम्हाला साऊंड अशा प्रकारे दिसेल, बघू शकता. तर तुम्ही आता अशा प्रकारे साऊंड घेऊन घ्या. नंतर आपला जो काही फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा. नंतर या लेअरवरती क्लिक करा आणि फोटोच्या लेअरला अशा प्रकारे जिथंपर्यंत आपला ऑडिओ गाणं असेल
तर तिथंपर्यंत अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्या. ठीक आहे, जवळपास आपलं ऑडिओ म्हणजे 14 सेकंदापर्यंत आहे, तर तिथंपर्यंत फोटोच्या लेअरला अशा प्रकारे ओढून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला फोटोला कट करायचे. जिथं आपला डायलॉग संपतो मित्रांनो स्टार्टिंगचा, तर तिथं एक फोटोला कट करायचे, म्हणजेच फोटोला स्प्लिट करायचे आणि त्याच्या पुढे पण आपल्याला 3 भाग करायचे फोटोचे. ठीक आहे, आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो गाणं आणि मी जशा प्रकारे मी स्प्लिट करणार आहे तशा प्रकारे फोटो तुम्ही मध्यभागी स्प्लिट करायचे. ठीक आहे, आता काय करायचं, अशा प्रकारे पुढे यायचे. आता मी माईक रिमूव्ह करतो. तरी शेवटी आपल्यालाच बघावं लागतं. आता इथं बघू शकता, इथं म्युझिक येतं, इथं डायलॉग आपला संपतोय आणि इथं म्युझिक सुरू होतं जवळपास 8 सेकंदावरती. तर इथं यायचे आणि फोटोला इथं मध्यभागी स्प्लिट करायचे. हे जे काही स्प्लिटचं ऑप्शन आहे तर याच्यावरती एकदा क्लिक करायचे, त्यानंतर फोटो अशा प्रकारे मध्यभागी कट होऊन जाईल. नंतर अजून प्ले करायचे गाणं एकदा. ठीक आहे, आता इथं एक स्प्लिट द्यायचे, म्हणजे जवळपास 10 सेकंदावरती. नंतर स्प्लिट द्यायचे अशा प्रकारे या नावावरती क्लिक करायचे, त्यानंतर फोटो कट होऊन जाईल. नंतर अजून प्ले करायचे गाणं. आता इथं यायचं जवळपास 12 सेकंदावरती. तर इथं पण एक फोटोला कट द्यायचे, म्हणजे स्प्लिट करायचे मध्यभागी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही 3 म्हणजे 4 आपले फोटो कट करायचे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सेकंद सांगितले, त्या सेकंदावरती यायचे, गाणं प्ले करून बघायचं आणि तिथं तुम्ही एकदा स्प्लिट करायचे फोटोला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही टोटल 4 भाग तुमचे फोटोचे कट करायचे. ठीक आहे, नंतर आता मित्रांनो फोटोचे 4ही भाग कट केल्यानंतर काय करायचे, आता सुरुवातीला यायचे, आपला जो काही सुरुवातीचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा. नंतर खाली काही ऑप्शन दिसतील अशा प्रकारे, तर स्क्रॉल करा अशा प्रकारे आणि इथं जे काही ॲडजस्टचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर पहिले जे काही ब्राईटनेसचं ऑप्शन आहे तर याला पूर्णपणे कमी करून टाका. नंतर सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा, याला पण तुम्ही पूर्णपणे कमी करून टाका. नंतर एक्सपोजरचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि याला पण अशा प्रकारे पूर्णपणे कमी करून टाका. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही जे काही 3 ऑप्शन आहेत, म्हणजे ब्राईटनेस, सॅच्युरेशन आणि एक्सपोजर, हे तिघं ऑप्शन तुम्ही कमी करायचे. ठीक आहे, जेणेकरून आपला जो काही सुरुवातीचा फोटो असेल तर तो पूर्ण अशा प्रकारे ब्लॅक टाईपमध्ये अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, तर तुम्ही हे 3 ऑप्शन कमी करायचे फक्त. ठीक आहे, नंतर या बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. नंतर काय करायचं, आता आपला सुरुवातीचा फोटो तर झाला आहे ब्लॅक अँड व्हाईट अशा प्रकारे. आता काय करायचं, अशा प्रकारे पुन्हा सुरुवातीला जायचे. नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे. नंतर ओव्हरलेचे ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करायचे इथं. नंतर पुन्हा अजून व्हिडिओच्या सेक्शनमध्ये यायचे आणि तुम्हाला 8 सेकंदाचं जी फाईलमध्ये एक लॅरिक व्हिडिओ बनवून देईल ब्लॅक स्क्रीनमध्ये. सिम्पली ते 8 सेकंदाचे लॅरिक व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि ॲड नावावरती क्लिक करायचे. नंतर ते व्हिडिओ अशा प्रकारे इथे येऊ लागणार. 2 बोट ठेवून अशा प्रकारे व्हिडिओला तुम्ही झूम करायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 2 बोट ठेवून व्हिडिओला झूम करायचे. नंतर इथं तुम्हाला ब्लेंड नावाचं एक ऑप्शन दिसला, हवाला बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करा. नंतर इथं तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन दिसेल, म्हणजे फिल्टर नावाचं 2 नंबरचं ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करून द्या. ठीक आहे, किंवा तुम्ही इथं लाईटनवरती पण क्लिक करू शकता. ठीक आहे, लाईटन किंवा फिल्टर या दोघांपैकी कोणत्याही नावावरती क्लिक करून द्या. नंतर या बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर अशा प्रकारे बघू शकता आपले लॅरिक व्हिडिओ दिसते. ठीक आहे, त्यानंतर काय करायचे, पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, या ॲरोवरती क्लिक करायचे. नंतर हे जे काही इफेक्टचं सेक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये या. नंतर काय करायचे, इथं स्क्रॉल करून पुढे यायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला जिथं सांगतो तिथं या. तर इथं तुम्हाला एक ग्लिच नावाचं हे सेक्शन दिसेल, बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करा. नंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे काहीसे इफेक्ट दिसतील. जर तुम्ही VPN कनेक्ट केलं नसेल तर हे VPN तुम्हाला शो होणार नाही, म्हणून तुम्ही आधी VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर एकदा हे जे काही CapCut ॲप्लिकेशन आहे तर याला रिमूव्ह करा. अशा प्रकारे याला इथून रिमूव्ह करून टाका. नंतर तुम्ही पुन्हा CapCut ॲपला ओपन करा. नंतर सर्व इफेक्ट तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे, तर आता अशा प्रकारे आपल्या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचे. नंतर हे जे काही खाली क्रोमॅटिक नावाचा शेवटी इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. नंतर हा इफेक्ट इथं अशा प्रकारे अप्लाय होऊन जाईल. नंतर या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करायचे आणि पुढे ओढायचे. ठीक आहे, जिथं आपला कट असेल फोटोचा पहिला तर इथंपर्यंत ओढायचे. नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओजवरती या क्लिक करायचे. ठीक आहे, नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. नंतर अजून काय करायचं, अशा प्रकारे आपला जो काही सुरुवातीचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. अजून अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे. इथं वरती कीचं ऑप्शन आहे तर या कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं अशा प्रकारे एक की द्यायची. नंतर अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे, आपला जो काही पहिला फोटो एंड आहे तर या पहिल्या फोटोच्या एंडिंगला अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, एंडिंगला आल्यानंतर काय करायचे, पुन्हा इथे एक की द्यायचे. अशा प्रकारे लाल लाल की अशा प्रकारे लागून जाईल. नंतर आपली जी काही सुरुवातीची पहिली की आहे तर अशा प्रकारे इथं यायचे आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे झूम केल्यानंतर बघू शकता बरोबर आपला तो झूम आउटचा इफेक्ट लागून गेलेला आहे. नंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायचे, आता आपले जे काही बाकीचे फोटो आहे तर यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. तर ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे, पुढे यायचे. आता जो काही आपल्या याच्या पुढचा कट केलेला फोटो आहे हा वाला बघू शकता, तर या फोटोवरती क्लिक करा. नंतर ॲनिमेशन या.
नंतर कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये या. नंतर इथं तुम्हाला जवळपास पुढं 6 नंबरवरती हा वाला इफेक्ट दिसेल, बघू शकता स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा. तर सेम तुम्हाला 2 इफेक्ट दिसेल अशा प्रकारे. तुम्ही काय करायचे, याच्या पुढचा हा 6 वाला नंबरचा जो काही इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे आपला जो काही इफेक्ट असेल तर तो लागून जाईल. ठीक आहे. नंतर वरती अशा प्रकारे पुन्हा स्क्रॉल करा, वरती स्क्रॉल करा. नंतर स्क्रॉल केल्यानंतर अजून पुढे यायचे. ठीक आहे. आपला जो काही दुसरा फोटो आहे सेकंड, तर याच्यावरती यायचे आणि पुढे यायचे. इथं तुम्हाला झूम 2 नावाचा एक इफेक्ट दिसेल, म्हणजे ॲनिमेशन दिसेल हा वाला. तर याच्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथं लागून जाईल. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा पुन्हा. ठीक आहे. नंतर इथं तुम्ही उबली नावाचा तुम्ही जो काही ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही द्यायचा. ठीक आहे. तर इथं बघू शकता हा वाला ॲनिमेशन तुम्ही द्यायचे. इथं तुम्हाला खाली नाव दिसत असतील तर तुम्ही हा वाला ॲनिमेशन अशा प्रकारे क्लिक करून द्यायचे. नंतर बरोबरच्या टिकवरती क्लिक करायचे. नंतर बघू शकता इथं आपले ॲनिमेशन लागून गेलेले. ठीक आहे. नंतर काय करायचे, पहिला जो काही आपला कट केलेला फोटो आहे, म्हणजे 2 नंबरचा जो काही फोटो आहे जवळपास 8 सेकंदावरती, तर इथं यायचे. नंतर हे ॲरोवरती क्लिक करायचे. नंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. नंतर फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला 2 PNG देऊन देणार, एक शॅडोची PNG आणि एक जे काही टेक्स्ट PNG तर ते देऊन देईल. जर तुम्हाला शॅडोची PNG लावायचे नसेल तर नाही लावले तरी चालेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला फक्त आपली जी काही टेक्स्ट PNG आहे तर ते घेऊन दाखवतो. अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट PNGवरती क्लिक करा, ॲड नावावरती क्लिक करा. नंतर अशा प्रकारे टेक्स्ट PNG येऊ लागणार. नंतर 2 बोट ठेवून अशा प्रकारे PNGला थोडंसं झूम करायचे आणि वरती किंवा खाली तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे वरती किंवा तुम्ही खाली बरोबर लावायचे. आणि आता बघू शकता इथं आता माझे PNG बरोबर विजिबल नाही आहे, कारण की कलर तसा आहे ब्लॅक टाईपमध्ये आणि फोटो पण माझा थोडं बॅकग्राऊंड पण तसा टाईपमध्ये, म्हणून बरोबर शो होत नाही आहे PNG. तर तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे PNG घेतली ना, नंतर काय करायचे, PNG घेतल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲडजस्ट नावाचं, तर पुन्हा याच्यावरती क्लिक करा. नंतर काय करायचे, इथं तुम्हाला पुढे यायचे आणि इथं तुम्हाला HSL नावाचं हे जे काही ऑप्शन आहे तर हे दिसेल, तर याच्यावरती क्लिक करा. नंतर 2 नंबरचा जो काही आपला ऑरेंज कलर आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर जे काही शेवटची रेस आहे इल्युमिनेटची, तर याला अशा प्रकारे वाढून घ्या. ठीक आहे. नंतर 2 नंबरच्या रेसला पण थोडंसं वाढून घ्या. ठीक आहे. नंतर 3 नंबरच्या रेसला तुम्ही थोडंसं वाढा, जास्त नाही. ठीक आहे. नंतर काय करायचे, या ॲरोवरती क्लिक करा. नंतर अजून सुरुवातीला यायची आणि इथं तुम्हाला एक्सपोजरवरती क्लिक करावं लागेल आणि जी काही एक्सपोजरची रेस आहे तर याला थोडंसं वाढून घ्या. ठीक आहे. नंतर बघू शकता किती मस्त आता आपली विजिबल झालेली PNG. नंतर बराबरच्या टेकवरती क्लिक करा. नंतर ही जी काही PNG असेल तर याच्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे हिला शेवटीपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या. नंतर पुन्हा अजून आपला 8 सेकंदाचा जो काही कट केलेला फोटो आहे तर पुन्हा इथे यायचे, या ॲरोवरती क्लिक करा, एपेक्समध्ये या, व्हिडिओ एपेक्समध्ये अशा प्रकारे. नंतर इथं तुम्हाला वरती सेक्शन दिसतील तर तुम्ही नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये यायचे. नंतर इथं तुम्हाला ब्लॅक प्लेस नावाचा हा एक म्हणजे इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर हा अशा प्रकारे इफेक्ट इथे येऊ लागणार. नंतर या इफेक्टच्या लेअरला पण अशा प्रकारे तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. नंतर बघू शकता आपले सर्व इफेक्ट बराबर इथे लागून गेलेले. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, हा प्लॅसवाला इफेक्ट घेतल्यानंतर पुन्हा प्लॅसवाला इफेक्टवरती क्लिक करायचे. नंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करा आणि ऑल व्हिडिओजवरती अशा प्रकारे क्लिक करून द्या. नंतर पुन्हा बराबरच्या टिकवरती क्लिक करा. त्यानंतर आता आपलं पूर्णपणे कम्प्लिटली व्हिडिओ बनून झालेले आहे. आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर वरती सिम्पली ॲरो आहे शेवटचा, तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा इतर तुम्हाला काही अडचण येत असेल, नक्की तुम्ही मला कमेंट करा किंवा तुम्ही पर्सनली इंस्टाग्रामवरती मला मेसेज करून सांगू शकता. इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता मित्रांनो, आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा आपल्या मराठी भाषेमध्ये.